अटल बिहारी वाजपेयी भारतीय देशाला संबोधित करत असताना ते म्हटले होते, भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये तो जीता जागता राष्ट्रपुरुष है। यह वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, यह अर्पण की भूमि है, दर्पण की भूमि है, जिसकी नदी नदी हमारे लिए गंगा है और जिसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है। नमस्कार मित्रांनो, मी बोरकर पांडुरंग बालाजी दिगंबरराव बिंदू महाविद्यालय प्रस्तुत वादविवाद स्पर्धेमध्ये विषयाच्या प्रतिकूल बाजूने अर्थातच आरक्षणामुळे सामाजिक आणि आर्थिक समस्या सुटतील का तर नाही या विषयाच्या प्रतिकूल बाजूने मी तुमच्या समोर विचार मंथन करण्यासाठी प्रस्तुत आहे। मला हे वाटलं होतं माझ्या प्रतिस्पर्धी मित्राच्या शौर्यशाहीपासून थोडंसं दूर राहून आपण सुरुवातीला विषयाची गंभीरता समजून घेऊया। मला वाटलं होतं सर विषयाच्या अनुकूल बाजूने बोलावं, श्रोताला आणि मंचावर सर्वांना भरावून टाकावं आणि टाळ्या मिळावं, पण समाजामध्ये घडणाऱ्या वास्तवावर पडदा टाकण्याची जबाबदारी मला माझ्या अंतःकरणाने दिली। आरक्षण आरक्षण आरक्षण, वारे आरक्षण, बस जाण्यास सक्षम, दुकाने लुटण्यास सक्षम, मात्र स्वतःच्या पायावर उभा राहून खाण्यास मात्र सक्षम। तुम्हाला जर आरक्षणाच्याच नावाचा लढत असं बसायचं असेल तर काय करा, पेटून घेतला जा तिथनं या दोरी विकत आणा आणि याच्या वेळेस पेट्रोलची बॉटल घेऊन आधी काय करा, विंडल घ्या तर फाशी घ्या। मला तुमचा जगून काय उपयोगच नाही, मला तुमचा जगून काय उपयोग नाही। तुमच्या पिढीचा आता खर्च बघू दे। मी एका कवी समाजामध्ये गेलो आणि त्या कवी समाजामध्ये जात असताना तिथे 15 ते 20 वर्गातील पोरं त्या ठिकाणी कविता सांगायला येत होते। असं आमचं 15 ते 20 वर्गातील पोरं त्या ठिकाणी कविता सांगायला आलं आणि त्याच्या कवितेचं नाव होतं प्रेमाला उपमान। कारण आमच्या पोराच्या डोक्यात आणि त्या पोराने कविता सांगायला सुरुवात केली, प्रेमाला उपमान ऐकायला साखर, प्रेमाला उपमान ऐकायला साखर नाही, साखरेला ऊस नाही ऊसाला पाणी, साखरेला ऊस नाही ऊसाला पाणी नाही, पाण्याला पंप नाही पंपाला वीज नाही, पाण्याला पंपाला वीज नाही, विजेला पैसा नाही पैशाला नोकरी, नोकरीला डिग्रीला कॉलेज नाही आणि कॉलेजला मुली नाही आणि मुलीचं प्रेम नाही, प्रेमाला उपमान। तर आमच्या पोराच्या डोक्यात ते त्याला त्याच्या परिवाराचं गणित नाही, त्याला त्याच्या गावच्या विकासाचं गणित नाही, त्या गणिताला एवढंच लक्षात सकाळी उठल्यावर मी स्टेटस टाकायचं, त्याला तेच लक्षात ठेवल्याने स्टेटस बनत नाही, ज्याचं स्टेटस असते त्याचं लोक स्टेटस भेटत, म्हणून आपण स्टेटस निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। अहो राजकीय नेते आज नाव येतात, तुम्हाला भडकाऊ भाषण देतात आणि तुम्ही आरक्षण नावाखाली एकमेकाला मारपीट करायला सुरुवात करता। तर आरक्षण हे राजकीय नेत्याचं काय घेऊन बसा। अहो त्या बुलढाणा राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर काही प्रवासी बसमध्ये प्रवास करत असताना त्या बसला आग लागते, त्या बसमध्ये काही प्रवासी मृत्युमुखी पावतात, परंतु त्यांच्या संचालन भूमीमध्ये आग कधी पण झाली नसेल, परंतु हेच राजकीय नेते त्या राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेताना आपल्याला दिसते। यांना फक्त आपली सत्ता टिकवायची आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो आरक्षणाच्या मागे लागण्यापेक्षा आपली बुद्धिमत्ता सिद्ध करा आणि बुद्धिमत्ता दाखवून समाजाला आणि देशापुढे एक आदर्श व्यक्तिमत्व स्थापन करा। जर भगतसिंग जिवंत असले असते ते म्हटले असते, कोई ओटो के लिए मर गए, कोई लोटो के लिए मर गए, कोई ओटो के लिए मर गए, कोई लोटो के लिए मर गए। छोटे भगत सिंह जी बात करते सुनते से हम भी दिन हराम करने के लिए मर गए, हम भी दिन हराम करने के लिए मर गए। और प्रतिस्पर्धी मित्र असे बोलत होते, माझे प्रतिस्पर्धी मित्र असे बोलत होते जणू काही मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्येच बसलो, वारे वा जाणे यायला पण शाळा मावाने टाळ्या घेऊन चला, परंतु त्यांना सगळं आकर्षाची गरज आहे। कारण राज्यशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे तुमच्या मनामध्ये समाजामध्ये सर्वांना वास्तवावर तुम्ही नजर दिलं तितकेच गरजेचं आहे। इथे नुसतं शौर्यशाळा पाठ करून विचारवंताला भावून काही परिणाम होणार नाही, म्हणून मी सांगतो ना झाडी होते आहे ना डोंगर होते आहे, ना झाडी होते आहे ना डोंगर होते आहे, सत्तेसाठी आपापले सारे गणितर बोलतो पुन्हा पुन्हा येथील आश्वासन देते आणि निवडणुका वर्तमान आहे मोठा माझा पुण्यवान आहे, त्या जातीयाच्या पडगणीत माझा भारत देश मान आहे, माझा भारत देश मान आहे। मनपूर्वक नमस्कार। यशवंत कृषी